नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों से। चंद्रपुर शहर के गांधी चौक परिसर से आज कांग्रेस पार्टी के सांसद प्रतिभा धानोरकर तथा विधायक धोटे के नेतृत्व में महाराष्ट्र में हो रहे महिलाओं और मासूमों पर अत्याचार के खिलाफ सरकार के विरोध किया गया आंदोलन। बॉम्बे हाईकोर्ट ने शुक्रवार को किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को महाराष्ट्र बंद का आह्वान करने से रोकने का आदेश जारी किया है। कोर्ट ने कहा कि हम किसी भी राजनीतिक दल या व्यक्ति को बंद का आह्वान करने से रोक रही हैं। कोर्ट ने राज्य सरकार को सुरक्षा के सभी कदम उठाने के निर्देश भी दिए। आपको बता दें कि बदलापुर, कोल्हापुर और चंद्रपुर के नागभीड़ से यौन शोषण के मामले सामने आए हैं, जिसके विरोध में विपक्षी महाराष्ट्र विकास अघाड़ी ने 24 अगस्त को राज्यव्यापी बंद का ऐलान किया था, जिस पर बॉम्बे हाईकोर्ट ने रोक लगाई थी, जिस पर अब सियासत होती नजर आ रही है। जिसमें आज चंद्रपुर शहर के गांधी चौक में कांग्रेस के सांसद प्रतिभा धानोरकर और विधायक धोटे की अगुवाई में आंदोलन किया गया, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के इस्तीफे की भी मांग की गई है। करू शकते, त्यांना या महाराष्ट्र बंदला विरोध करू शकते। जर महाराष्ट्रातले लेखी सुरक्षित नसेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीच्या वतीने आपण निश्चित करूया आणि या सरकारला आपण धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। मी संपूर्ण कार्यकर्त्याला, विरोधीचे कार्यकर्ते, आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आमच्या सीपीआय सीपीएमचे कार्यकर्ते, जे कोणी आमच्या महाविकास आघाडी झाली असली तरी अशा अनेक घटना घडेल, अनेक लोकांना आपल्याला त्रास होईल। या आमच्या चिमुकलीच्या अन्यायाबद्दल, राज्यामध्ये जे घडलेले स्त्रियांवर झालेले अत्याचाराबद्दल म्हणजे तुमची नैतिकता कुठे आहे यावर सिद्ध होते। मला पाऊस सुद्धा येऊन आला आहे। त्यांचे सुद्धा आगमन इथे झालेले आहे आणि आपण सर्वांसोबत तर आपल्या मोर्चाचे आपण आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आज या सभेचं इथे आयोजन केलेलं आहे। पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांसोबत प्राध्यापक त्याचं समाधान करायचं आहे आणि यासाठी आज बहुजन की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला। त्याच्या विरोधातच महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं, पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत। यात आपण कालही पाहिलं की नागभीड सारख्या ठिकाणी, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः 6 लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे। ही खरोखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो, परंतु एका घटनेचा निषेध करतो। काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये ज्या बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय झाला त्याचा निषेध केला, त्याचा आम्ही स्वागत करतो। परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा साधा पुसटचा उल्लेख पण नाही केला। जिल्ह्यामध्ये जी नागपूरमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही केला, परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता, त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो। आज की खबरों में बस इतना ही। देखते रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। नमस्कार।